नमस्कार. आज आपण पाहूयात की एखाद्या कागदाचा फोटो काढून त्याच्यावर जे काही टेक्स्ट आहे, ते आपण मोबाईलवरून पीसीवर सिमलेसली कसं घेऊ शकतो. मोबाईलवरून फोटो काढणार आहोत आपण आणि तो फोटो इथे ओपन करून त्यातलं टेक्स्ट मोबाईलवर तसंच कॉम्प्युटरवर सायमल्टेनियसली कसं सोप्या पद्धतीने कॉपी करायचं आपण ते पाहूया. आता या ठिकाणी मी माझा फोन पीसीला कनेक्ट केलेला आहे. हा फोन दिसत आहे ते स्क्रीनवर. तर यात मी कॅमेरा ॲपमध्ये जातोय फोनच्या. इथे फोनचा कॅमेरा ओपन झालेला आहे आणि इथे माझ्याकडे एक पावती आहे, म्हणजे पोस्टाची पावती आहे. आता मला याच्यावरचं टेक्स्ट घ्यायचं आहे पीसीवर आणि मोबाईलवर दोन्हीवरती. तर मी इथून असा याचा फोटो काढणार. हा फोटो काढलेला आहे, या बटनाला क्लिक केलेला आहे मी. आता हा फोटो मी इथे ओपन करतो. याकरता फोनची स्क्रीन लॉक झालेली होती, ती अनलॉक करावी लागेल आधी. ती अनलॉक केलेली आहे. कॅमेरा मिनिमाइज केलेला आहे आणि हा जो फोन आहे आपला, तर यावर पाहूयात आपण. ते लहान झालं काय हरकत नाही. हा कॅमेरा ॲप आपण ओपन केलेलं होतं आणि त्यामध्ये हा फोटो आपण काढलेला होता. हा फोटो आपण आता ओपन करू. हा ओपन केल्यानंतर खाली ऑप्शन येतील शेअरिंगचे वगैरे. फोटो लोड होत असेल. आता हे शेअरिंगचे ऑप्शन आलेले आहेत. या शेअरिंगच्या ऑप्शनला गेलो आपण आणि इकडे गुगल लेन्समध्ये जायचं आपल्याला. मोअरला क्लिक करून खाली आलो आपण इथे आणि इथे एक लेन्सचं ऑप्शन आहे. इथे गुगल लेन्सला गेलो. हा फोटो थोडक्यात आता लेन्समध्ये उघडलेला आहे इथे आणि इथे हा सिलेक्ट टेक्स्टचा ऑप्शन आलेला आहे. इथे पाहाल तुम्ही गुगल लेन्समध्ये हा फोटो ओपन झालेला आहे. इथे आपण आणि हे सगळं टेक्स्ट सिलेक्ट झालेलं दिसतंय फोटोमधलं. सिलेक्ट टेक्स्ट केलं आपण. त्याला आपण कॉपी म्हटलं. आता कॉपी म्हटल्यावर एवढं मॅटर कॉपी झालेलं आहे मोबाईलच्या मेमरीमध्ये. आता हे आपल्याला फोनवर तर झालेलंच आहे मोबाईलवर. आता आपल्याला हे टेक्स्ट कॉपी केलेलं आपल्या पीसीवरही पाठवायचं आहे. तर इथे 3 डॉट्स जे आहेत त्याला क्लिक केलं आणि तिथे एक ऑप्शन दिसतो आपल्याला कॉपी टू कॉम्प्युटर. आता याला क्लिक केल्यानंतर आपलं सध्या जी स्क्रीन दिसते आहे त्याच्या उजव्या साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये पहा, त्याचा मेसेज येईल कॉपी केलं म्हणून. लुकिंग फॉर कॉम्प्युटर्स, त्यांनी कॉम्प्युटर शोधले. हा कॉम्प्युटर मी सिलेक्ट केला आणि आता या ठिकाणी त्यांनी मेसेज दिला की टेक्स्ट कॉपीड टू पीसी. परत एकदा बघू. पुन्हा कॉपी केलं. त्यांनी पुन्हा कॉम्प्युटर शोधला. या कॉम्प्युटरला क्लिक केलं आणि त्यांनी मेसेज दिला टेक्स्ट कॉपीड टू डेस्कटॉप अँड रेडी टू पेस्ट. तर आता हे झालंय का कॉपी बघूयात आपण. इथे एक नोटपॅड उघडूयात आपण आणि नोटपॅडमध्ये याला साईड बाय साईड घेतो, म्हणजे ते आपल्याला दिसून येईल की टेक्स्ट व्यवस्थित कॉपी झालेला आहे का. याला मोठं केलं आणि याला थोडंसं सरकून घेऊयात आणि याला इथं थर्ड बटन क्लिक करून इथं पेस्टला क्लिक करू. तर हा सगळा डाटा इथे आलेला दिसतोय आपल्याला. सगळा डाटा इथे याप्रमाणे आलेला आहे. तर हा आपण इथून काय हवं ते कॉपी करू शकतो आणि हवं तिथं पेस्टही करू शकतो. आता ते कॉपी केलं समजा मी इथेच खाली पेस्ट करून दाखवतो. अशा प्रकारे आपण कुठल्याही कागदाचा फोटो काढून त्यातलं टेक्स्ट मोबाईलवरही घेऊ शकतो आणि त्याच वेळी कॉम्प्युटरवरही पाठवू शकतो. धन्यवाद.